नमस्कार. एक हसमुख चेहरा आज आपल्याबरोबर आहेत. माझ्या सगळ्यात जवळचे दिवसात हिरा रांगोळी आर्ट्सच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांचं नाव नक्कीच ऐकलं असेल आणि तुम्हाला असं वाटलं असेलच की अरे यांच्याशी आपण भेटूयात. बरेच जण मला म्हणतात की जितू सरांना मला भेटायचं आहे. सो चला आपण भेटू जितू सरांना. जितू सर नमस्कार. नमस्कार. खरं तर आजचं शूटिंग करायचं कारण हेच आहे की आज पहिल्यांदा हा नवीन शूटिंगसाठीचा घेतलेला माईक आहे आणि मला असं वाटलं की इतर कोणाचंही शूटिंग करण्यापेक्षा माझ्या मित्राचं शूटिंग आपण करूयात. म्हणून मी मुद्दामून आता तुम्हाला थांबून अचानकच तुम्हाला सरप्राईज दिलं आणि आपण शूटिंग आता इथं करत आहोत. सगळ्यात पहिले सॉरी अचानक सरप्राईज तुम्हाला दिलं. आपला प्रवास खूप दिवसांचा आहे, खूप वर्षांचा आहे. या बऱ्याच दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगलं एकंदरीत तुम्हाला काय असं वाटतं की अरे हा हे जरा छान झालं, काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? सर्वात छान गोष्ट म्हणजे म्हणता येईल अशी आपली गणपतीची दगडूशेठला जी पहिली पायगडी असते ती खूप भारी वाटते. तो एक आनंदाचा प्रसंगच आहे. आणि तुम्ही बरेच वर्ग आता समाज काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या वर्गात तुम्ही होतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच मला जाणवल्या होत्या किंवा काय. तर तिकडे आणि अर्थात आपला जो प्रवास होता हा मला वाटतं 10-12 गेले वर्ष आपण एकत्र आहोत. हो. हा तसाच आहे का काही तुम्हाला बदल जाणवला का माझ्यामध्ये किंवा काय? पहिले जे वर्ग होते त्यापेक्षा ह्यात खूप मला फरक वाटतोय. शिकवण्याचे बरेचसे प्रकार भरपूर फरक झालेला आहे. जे पहिलं होतं त्यापेक्षा खूप चेंज आहे. कसं शिकायचं कसं काय करायचं यामध्ये खूप फरक झालेला आहे. आता गेली 10-12 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला अर्थात रांगोळीमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला येतात आणि आधीमध्ये तुम्हाला मी ओरडत पण असतो की सर असं नाही असं करा किंवा कसं करा. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मग? एक त्याच्यामध्ये ओरडण्यामध्ये त्यामध्ये आम्हाला पण भरपूर काही शिकायला मिळतं. आम्ही ते काही मनावर घेत नाही कधी आणि त्यातनं जे काही गोष्टी नवीन होतील तुमच्या ज्या ओरडण्या मागणं काय आहे तुमचा जो विचार आहे त्यातनं आपण नवीन काहीतरी साध्य होईल या विचाराने आम्ही पुढे चालत राहतो. आपले असे बरेच मित्र झालेत. त्यातले त्यात आता आपल्याबरोबर काम जास्त फारसं करत नाही आणि आपण जे काही 4-5 जणांचा आपला ग्रुप आहे तो आपण तसंच एकत्र आहे. अक्षय म्हणा, सागर म्हणा, आणखी सुधाकर राधा म्हणा. असा तुमचा एखादा कुठला जवळचा मित्र आहे का त्याशी तुम्ही आता फार जास्त बोलत नाही आणि आपल्याबरोबर तो फार जास्त येत नाही? अर्थात तो आपल्या जवळच आहे, आपल्याबरोबर असतो नेहमी. पण तरी असे काही मित्र आहेत का त्यांचं तुम्हाला नाव घ्यावं असं वाटतं की अरे हा माझा मित्र आहे, असं वाटतं की याने आपल्याबरोबर यायला पाहिजे किंवा आपण त्यांच्यावर जायला पाहिजे, असा कुठला मित्र आहेत का? तसे तुम्ही तर आहात, तुम्ही माझ्यासोबत आहेच. पण त्यातून अजून एक नाही म्हणता येणार. रांगोळीच्या बाबतीत 2 मित्र आहेत. एक प्रसाद म्हणून आणि एक सूरज म्हणून. अच्छा, ह्या दोघांनी राहावं. वा क्या बात आहे. रांगोळीमध्ये आता जो काही बदल तुम्ही आता बघितला आहे, आपण गेले बरेच वर्ष खरं तर रांगोळी क्षेत्रातलं काम करत आहोत आणि आत्ता जो काही बदल तुम्हाला जाणवतोय हा खूप वेगळा वाटतोय का की आपलं ठीक आहे तसं चालू आहे पूर्वरच जे तुम्ही गेल्या बरेच वर्ष तुम्ही बघितलं होतं तर असं काही नाही, वेगळं वाटतं का? जे पहिलं शिकवणं होतं आणि आत्ताचं जे आहे त्यामध्ये खूप फरक आहे. आत्ताचं म्हणता येईल तर आत्ताचं तुमचं शिकवण्याची पद्धत आहे, मुलाकडनं काय करून घ्यावं, कसं करून घ्यावं, मुलांना कितपर्यंत शिकवावं ह्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. रांगोळी कशी सोडावी, त्याची फिनिशिंग कसं असावं ह्यामध्ये इतके चेंजेस झाले आहेत ना, खूप फरक झालेला आहे. आता पायगडीमध्ये आपले बरेच विद्यार्थी येतात. हो. त्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला बरेच जण असे पण जाणवले असतील की अरे भारी रांगोळी आली याची. तर असे कुठले विद्यार्थी तुम्हाला जाणवतात का की अरे हा भारी आहे हा विद्यार्थी आणि भारीच काढतोय? जास्त करून ऑनलाईनचं मला खूप विशेष वाटतं. जे आपण बरेच जण म्हणतात ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही, पण प्रत्यक्षात बघितलं आत्ता मी समोर बघतोय जे ऑनलाईन शिकलेले आहेत ते एवढी रांगोळी भारी काढतात ना, वाटणार की नाही की ऑनलाईन शिकलेत, ते असं वाटतं की ऑफलाईन येऊन शिकलेत. त्यांचं फिनिशिंग वगैरे आहे तसं खूप सुंदर. क्या बात आहे. तरी त्यातल्या त्यात तुम्हाला असं वाटतं की ऑनलाईन मधले आपले हे विद्यार्थी बरेच झालेले आहेत, त्यातलं एखाद्या विद्यार्थी तुम्हाला नाव घ्यावं असं वाटतं? त्यातल्या त्यात त्यांना मी खूप मिस करतो. त्या आता सध्याला आपल्यामध्ये नाही आहेत. ज्योतिताई पाटील, त्यांची एवढी छान कलाकृती होती, खूप सुंदर रांगोळी काढत होते. त्यांना आज मी खरंच अक्षरशः मिस करतो. पायगडीमध्ये त्या सोबत होत्या, ह्या वर्षी त्यांना खरोखर मिस करणार आहे. बरोबर, नाही खरंच आहे. परिवाराचा सपोर्ट कसा असतो तुमचा जेव्हा तुम्ही रांगोळीसाठी बाहेर जाता, एकंदरीत तेव्हा काय वाटतं? सरांसोबत मी बरेचदा बाहेर रांगोळी काढायला जातो. सर मला नेहमी एक हक्काने सांगतात की तू यायचं आहे,
त्यांच्यासोबत रांगोळी काढताना पण मला ओरडतात, नाही असं नाही, पण त्यातनं पण मला खूप शिकायला मिळतं, त्यातनं आनंद पण मिळतोय. येस, आता जे आपण सप्तपदी सुरू करा पॅटर्न, त्या पॅटर्नमध्ये आपण बऱ्याच गोष्टी केल्यात खरं तर. हो. तर ते कसं वाटतं तुम्हाला की एक नॉर्मल रांगोळीचा एक जो काही पॅटर्न होता त्यात जरा थोडंसं वेगळं काहीतरी आता एक सप्तपदीमध्ये मिळालं. तुम्ही पण सप्तपदीच्या आता ऑर्डर्स काही घेतल्या, हो. तर तो कसा एक्सपिरियन्स होता तुमचा? मग फुलं आणणं, फुलं कटिंग करणं, त्याला किती वेळ तुमचा गेला किंवा कसं वाटलं ही तुम्हाला? मी जे सप्तपदी पहिल्यांदाच काढली, सर्वात पहिलं सरांना फोन केला, अशी अशी सप्तपदी ठरतीये. सर म्हटले बिनधास्त घे, मी आहे. सरांनीच मला मार्केटमध्ये नेलं, फुलं कशी पाहायची, कसे हे करायचं, कशी कटिंग करायची सरांनी दाखवलं एकदा. तरी मला नाही म्हटलं तरी एक 4 तास गेले फुलं कटिंग करायला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत रांगोळी काढायला गेलो, सर आणि मी. ती सप्तपदी घेतली मी पहिल्यांदाच, खूप भारी वाटलं. त्या रांगोळीमध्ये फिनिशिंग पण नक्कीच ज्यांच्याकडनं आपली सप्तपदी होते त्यांनाही खूप छान वाटलं असेल ते. हो, नक्कीच. आता तुम्ही तुमचं सुतारकाम तुम्ही करता नेहमी, मग तुमचं हो. बाहेर ऑर्डर पण तुमच्या असतात, मग रांगोळी आणि या गोष्टी तुमच्या होतात का मॅनेज? कधी कधी कामाचे जर लोड असेल तर ह्या गोष्टी थोड्या मॅनेज होत नाही. जर कामात वेळ असेल तर मी ह्या गोष्टी रांगोळीला वेळ देतो. अच्छा, मग सुतारकामासाठी तुम्ही कसं करता? तुम्ही एकटे पण जाता का बाहेर कुठे, असं काही काम असेल, छोटं मोठं हा. काम असेल किंवा मोठं काम असेल तरी? मोठं काम असेल तर जोडीदार लागतो, छोटं काम असेल तर एकटा करू शकतो. अच्छा सर, तुमचा नंबर द्या. जे पुण्यातले आपले बरेच जण, आपले बरेच आर्टिस्ट आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांना आवर्जून असं वाटतं की आपल्या हक्काचा कोणीतरी एक मराठी माणूस हवा आहे. तर तुमचा नंबर सांगा जरा एकदा, जेणेकरून ते तुम्हाला संपर्क करतील. तुमचे दोन्ही नंबर सांगा हवा असेल तर, जेणेकरून तुम्हाला संपर्क करतील आणि नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगतील की तू सर, आम्ही हिरा रांगोळी आर्ट्स बरोबर आहोत, आमच्यासाठी थोडं डिस्काउंट द्या असं म्हणतील कदाचित. तुमचा नंबर नक्कीच सांगा सर आत्ता. नक्कीच नंबर देतो. 8799512004. अच्छा, हा एकच नंबर आहे आता का दुसरा अजून कुठला नंबर? दुसरा अजून आहे, तो पण सांगतो. 9028707878. येस, नाही धन्यवाद सर. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. काय वाटतं भविष्यामध्ये आपला हिरा आर्ट्स हे काय स्टेजला तुम्ही बघता आणि काय विचार करता? भविष्यामध्ये हिरा रांगोळी आर्ट्स आत्ता जी प्रगती आहे त्याच्या अजून द्विगुणित व्हावी. अख्ख्या ह्याच्यामध्ये, भारतात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव हवं, खूप प्रसिद्धी मिळावी आणि सरांना खूप उत्तरोत्तर प्रगती होत जावो, हीच शुभेच्छा आणि सदिच्छा. येस, धन्यवाद सर. संपर्क तुमच्याबरोबर तर आपला नेहमीच असणार आहे. मला जेव्हा कधी ऑर्डर येते तेव्हा मी तुम्हाला सांगतो की सर ऑर्डर आलेली आहे, आपल्याला जायचं आहे. तेव्हा तुमचाही मला खूप जास्त आधार होतो, वर्गावरती अर्थात तुमचा आधार होतो. तुमच्या प्रत्येक वेळेस तुम्हाला कामामुळे कधी कधी शक्य होत नाही, त्या गोष्टी मी समजू शकतो. पण ओव्हरऑल जे काही तुमची मदत नेहमी होत असते, ही अशीच हिरा आर्ट्स बरोबर असेच आहोत आणि भविष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण करणार आहोत. सगळ्या गोष्टी अर्थात सांगणं शक्य कधी कधी होत नाही, त्याच्यामुळं तुम्ही आहात यात खूप मोठं समाधान नक्कीच आहे. नक्कीच. धन्यवाद. आणि या पायगडीसाठी तर तुम्हाला काय वाटतं, या 2024 पायगडी आखाड्यामध्ये आपल्याला काय वेगळं, काय असं असायला पाहिजे, की काय असं की काहीतरी एक वेगळं, जरा वेगळं? पायघडीमध्ये भरपूर काही करू शकतो आपण, त्याचा थोडा विचार करून हे करू. यावेळेस असा आपण काहीतरी संदेश द्यावा पायघडीतनं, की जेणेकरून लोकांना ह्या गोष्टीचं जाणीव व्हावी की कुठंतरी आपल्या काहीतरी कमी पडतंय, पुढच्या भविष्यकाळासाठी उपयोगी आहे. ह्या दृष्टिकोनात आपण पायघडीतनं विचार करावा. नक्कीच सर. आशा करत आहोत की जे काही व्ह्यूअर आपले बघत आहेत त्यांनाही खूप छान वाटलं असेल तुमच्याशी गप्पा मारून. लवकरच पुन्हा एकदा पायगडीच्या माध्यमातून बरेच जण आपल्याला संपर्क करून पायगडीसाठी येऊ शकतात आणि ऑनलाईनसाठी अर्थात ते तुम्हाला आपल्याला संपर्क करू शकतात. ऑनलाईनसाठी आपला नंबर आहे 8983623472. धन्यवाद सर, लवकरच भेटूयात. गणपती बाप्पा मोरया.